सध्या या वातावरणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वासनाधुंद तरुणांची संख्या वाढत असताना चक्क मंदिरामध्ये सुद्धा असे वाईट प्रकार घडू लागले। सविस्तर वृत्त काय आहे पाहूया। मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेल्याने काही दिवस गणेश घोळ हे मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या 3 पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतले होते। 6 जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी 30 वर्षीय महिला घरगुती ताणतणाव असल्याने सकाळी 10 वाजता गणेश घोळ मंदिरात मनशांती मिळवण्यासाठी गेली होती। दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिले। त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहामध्ये भांगीची गोळी मिसळून दिली। हा चहा प्यायल्यानंतर मुलीची शुद्ध हरपली आणि रात्रभर ही महिला या मंदिरातच राहिली। दरम्यान या 3 पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला। पहाटे शुद्धी आल्यानंतर या महिलेला ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली। मात्र आपले बिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजताच त्यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटले आणि तिचा खून केला। त्यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला। 2 दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला। या संदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले। सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्यांचा संशय आला। पुजाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्याबरोबर आणखीन एक आरोपी असल्याचे सांगितले। मात्र घटना पोलीस स्थानकात जाता क्षणी आरोपीने मुंबई येथे पळ काढण्याची माहिती देखील इतर 2 पुजाऱ्यांनी दिली। त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलवत शर्मा याला चिता कॅम्प ट्रॉम्बे येथून अटक केली। दरम्यान श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा, राजकुमार पांडे या 3 आरोपींना ताब्यात घेतले। अधिक तपास डायघर पोलीस करत आहेत। मंगळवारी दुपारच्या वेळेस पोलीस स्टेशनमध्ये एका इस्पानी खबर दिली की मंदिरामध्ये एका घोळ मंदिर, गणपतीचं मंदिर आहे, तिथे दर्शनासाठी गेला होता आणि त्याला एका महिलेची तिच्या मृत अवस्थेतली बॉडी दिसून आली। तर त्या खबरेच्या आधारावर आम्ही तपास सुरू केला। ती महिला जी होती तिची ओळख पटवणं हे महत्त्वाचं होतं आणि NRI पोलीस स्टेशनमध्ये एक मिसिंग आम्हाला निष्पन्न झालं आणि त्याच्यावरनं तिथे ओळख पटलेली आहे। त्यानंतर खुनाचा तपास चालू झाला। तांत्रिक तपास आणि गोपनीय माहिती आधार आणि मंदिरामध्ये जे सेवेकरी म्हणून काम करत होते तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं आणि इंट्रोगेशनमध्ये असं निष्पन्न झालं की त्यांनी तिच्याबरोबर संभोग करून तिचा खून केलेला आहे आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलं। तर ही जी कामगिरी केलेली आहे त्याच्यासाठी आमचे पोलीस अधीक्षक, पोलीस कमिशनर साहेब डुंबरे साहेब, पोलीस आयुक्त चव्हाण साहेब आणि अपर पोलीस आयुक्त देशमुख साहेब, ACP कोळेकर साहेब आणि संदीपान शिंदे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे सिनियर DI आणि तपासात जो मौलिक तपास केलेला आहे तो API अब्दुल मलिक, API काळे आणि PSI शिंदे यांनी केले आहे आणि त्यांना मदत जे आमच्या हवालदार आणि नाईक आहेत त्यांनी केलेलं आहे। त्याच्यामध्ये वसावे, राठोड, पवार, पाटील, आव्हाड, बोराडे, खाडे, सोनावणे आणि माळी यांनी मदत केलेली आहे। हो, तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतलेला आहे। अटक केलेल्या आरोपींचं गुन्हेगारी पार्श्वभूमी आजपर्यंत तरी काही निष्पन्न झालेलं नाही आहे, पण त्या दृष्टीने आमचा आता तपास सुरू आहे। आमचं आव्हान असं राहील की घरगुती जर वाद असतील तर घरातील जे सिनियर लोक असतील किंवा आपले रिलेटिव्ह असतील त्यांच्यामार्फत ते सेटल करावा किंवा किमान जे काही त्यांची समस्या आहे ते पोलिसांनी स्टेशनला येऊन तिने वेळेस दिली असती तर त्यातनं काहीतरी मार्ग निघाला असता। कारण ती दिवसभर त्या मंदिरामध्ये थांबली आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे। तर एवढ्या वेळेस एवढ्या अनोळखी लोकांसोबत राहणंही योग्य नाही। तर या मंदिराचे जे मुख्य पुजारी आहे बालकराज महाराज हे त्यांच्या युपीकडच्या दुसऱ्या मंदिराच्या भेटीसाठी गेले होते। तर त्या मंदिराची देखरेख करण्यासाठी यांना त्यांनी बोलवलं। कधी 16 तारखेपर्यंत, 16 म्हणजे मंगळवारपर्यंत मिळालेले।